राज्याच्या राजकारणात सध्या काळ्या जादूवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी उबाटा सेनेचे संजय राऊत यांनी भरत गोगावले यांच्यावर काळ्या जादूचे आरोप केले होते. त्याला आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये म्हणून उबाटा सेनेच्या एका खासदाराने हैदराबादेतून एका मांत्रिकाला आणला होता. या मांत्रिकाला 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर 5 दिवस त्याला खोपोलीतील एका ठिकाणी ठेवण्यात आले. तेथे बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या करण्यात आली. हे खरं आहे की खोटं हे एकदा उद्धव ठाकरे यांना जाऊन विचारून घ्या. मी त्याचे फोटो देईन. मी त्याचं नावही पुराव्यासकट बोलतो, असे रामदास कदम यांनी सांगितले. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी हा दावा केलाय. कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ मात्र उडाली आहे.